हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे एका छानशा ब्लॉगमध्ये। तर आज आहे होळी आणि इथं श्रवणच्या उचापती चालू आहेत। उचापतीच म्हणाव्यात कारण आजाला कोलांगडी उडी खूप छान मारायला येते, तर तो सारखाच तेच चालू असतं आमच्या घरामध्ये। हे बघ मी कशी मारतो, हे बघ मी कशी मारतो असंच चालू असतं। तर आज आहे जसे की होळी, तर आता खूप सारं जसे की होळीच्या दिवशी माहिती असतं की तिथे आपल्याला असतो पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतो। तर इथे आता मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। आज मी कटाची आमटी ह्या पद्धतीने करणार आहे, कांदा आणि लसूण टाकून। आणि इथे आपली चण्याची डाळ ही शिजत ठेवलेली आहे, छान उकळी आलेली आहे, छान शिजते। म्हणजे आता इथे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर इथं मी पीठ भिजवण्यासाठी पाणी, हळद घेतलेला आहे। हळद मला छान वाटते, पुरणपोळीमध्ये हळद असावी। पांढऱ्या पण छान वाटतात, पण पिवळ्या पण मस्तच वाटतात। तर आता इथे मी छान हे मिक्स एकजीव करून घेते। त्यानंतर मग थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा अशा ह्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे 1 वाटी मैदा आणि 2 वाटी गव्हाचं पीठ असं ह्या हिशोबाने मी घेतलेलं आहे माझ्या अंदाजानं। तर इथे छान आता पीठ भिजवून ठेवूया। पीठ छान भिजलं की पुरणपोळी कशी अगदी मस्त मऊसूद येते। पीठ छान भिजावं लागतं पुरणपोळीसाठी। तर इथे आता मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे छान भिजवत ठेवायचं आहे। कठीण पीठ मळायचं आहे, पातळ नाही मळायचं, नाही तर पातळ मळून पाणी वताल आणि खूपच पातळ होईल। ते कठीण पीठ भिजवलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे। मी जास्त नाही, 5-10 मिनिटासाठीच ठेवणार आहे। तर इथं तर डाळ बघा आपली शिजते तोपर्यंत मी कुकर लावलेला आहे भाताचा, गुळवणी केलेली आहे, परत गुळी खिसून घेतलेला आहे, मसालाही करून घेतलेला आहे आणि आपली वेलचीची पावडर पण करून घेतली आणि थोडीशी भांडी होती तीही क्लीन करून घेतली। एवढा सगळा पसारा उरकलेला आहे डाळ शिजेपर्यंत। आम्ही अशीच करतो कामं, कारण मला ना असंच आवडतं, अगदीच एकाच कामामध्ये हात घालून ठेवायचा नाही। एक काम ज्याला टाईम लागणार आहे ते काम पहिलं करावं, नंतर बाकीची छोटी छोटी कामं करून घ्यावीत। आणि आता इथं डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे, जसं की आपल्याला कटाची आमटी करायची आहे म्हणून। आणि इथे मी आता डाळीमध्ये गूळ घेतलेला आहे। पहिलं पाणी चांगलं म्हणजे जेव्हा आपण डाळ काढतो डाळीतलं पाणी वेगळं आणि डाळ वेगळी करतो, थोडीशी डाळ तशीच परतून घ्यायची, जेणेकरून पाण्याचं थोडंफार असेल त्याच्यामध्ये तर तेही आटून जाईल किंवा म्हणजे सुकेल डाळ। त्यानंतर मग गूळ घालायचा, गूळ घालून छान एकजीव करायची आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि इथे कटाच्या आमटीसाठी मी आता इथे पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात बारीक करून घेतलेली डाळी घातलेली आहे, जी नुसती साधी डाळ आहे बिना गुळाची। आणि ते छान एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून कटाच्या आमटीला फोडणी देताना आपल्याला हे पाणी उपयोगी पडणार आहे। आणि आता इथे मी मॅशरच्या साहाय्याने थोडीशी डाळ अशी गाठून घेते, म्हणजे काय म्हणतात गाठून घेते, म्हणजे बारीक करताना किंवा पुरण बारीक करताना जास्त त्रास पडणार नाही आपल्याला ह्याच्यासाठी। तर इथे बघा माझं पुरण असं मस्त असं तयार झालेलं आहे। ह्या लेवलपर्यंत, म्हणजे असं ह्या कंडिशनपर्यंत पुरण परतून घ्यायचं आहे छान। तर मस्त असं गोड पुरण झालेलं आहे आजचं। तर इथे आता माझं पुरण पूर्ण झालेलं आहे आणि आता करूया आपण पोळ्या लाटायला सुरुवात। तर पोळ्या लाटताना मी ना पुरणाचे आणि पिठाचे दोघांचेही गोळे करून घेते, कारण मग ना भरत लाटत करायला मग बरं पडतं। कारण आपल्याजवळ जर माणूस असेल तर ठीक आहे, म्हणजे काय वाटत नाही, एक जण भरतो, एक जण लाटतो, एक जण भाजतं। पण आपण जेव्हा एकटेच असतो तेव्हा आपल्याला मग सगळं काम एकट्यानंच करायचं असतं, जसं की गोळाही भरून घ्यायचा असतो पुरणाचा, पुरणपोळीचा, लाटायचंही असतं आणि त्याचबरोबर भाजायचंही असतं। आता इथं माझी पहिलीच पोळी चाललेली आहे आणि अशी मी मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे। माझ्या पोळ्या कशा आल्या ते नक्की मला कमेंट करून सांगा, बघू कोण कोण कमेंट करते ते। अशा मैत्रिणी पण मला कमेंट करा ज्या माझ्यासारख्या पोळ्या लाटतात, जसे की एक साईडून। तर मी नेहमी अशीच पोळी लाटते आणि आता काय सवय झालेली आहे तशा पोळ्या लाटायची। एक बाजूनच पोळी लाटत नेते, कारण भीती वाटते की पलटी मारली तर उगाच तुटायची वगैरे, म्हणून मी पोळी फक्त तव्यात टाकतानाच उचलते आणि अशी एक बाजूनं छान लाटून घेते ते। तर ही अशी माझी पहिली पोळी घातलेली आहे आणि मोजून 10च पोळ्या झालेल्या, कारण घरामध्ये मुलं, मी आणि दीर ह्यांनाच पोळ्या आवडतात। मिस्टरांना काय पोळ्या आवडत नाहीत, त्याच्यामुळे जास्त पोळ्या करत नाही मी। थोड्याशाच सणासाठी आपल्या 10-5 पोळ्या केल्या बास झाल्या। तर इथे आता बघा पुरणपोळ्या अशा मस्त टमटमीत फुगत आहेत। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कसा वाटला माझ्या पुरणपोळ्या। आणि कटाची आमटी पुढे रेसिपी आहेच तुम्हाला मी शेअर केलेली आहे, तर नक्की बघा। आणि कसं वाटलं आमच्या इकडचं पुरणपोळीचं जेवण हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि पहिल्यांदा मला बघत असाल तर मी आहे प्रियांका, हा माझा ब्लॉगिंगचा चॅनल आहे। ह्याच्यावरती मी खूप सारे रेसिपीजचे व्हिडिओ, ट्रॅव्हल्सचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते। तुम्हाला जर माझा हा चॅनल आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग
व्हिडिओ व्लॉग एंडपर्यंत बघा. आता इथे माझ्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि ही शेवटची पोळी ती जी तुम्हाला मी क्लोजअप करून दाखवते लाटून की मी कशी लाटते पोळ्या ते नक्की बघा. आणि झालं आता इथे माझ्या पूर्ण पोळ्यांचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि इथं असे मस्त असे टमटमीत माझी पोळ्या सगळ्या पोळ्या फुललेल्या आहेत जसे की तुम्ही बघितले आहे व्लॉगमध्ये. मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत पोळ्या. आता आपल्या पोळ्या झालेल्या तर आपण करायला घेऊयात कटाची आमटी, जे की पुरणपोळीच्या जेवणामध्ये अपूर्ण असतं जर कटाची आमटी नसेल तर कटाच्या आमटीसाठी तर मी टोप ठेवलेला आहे. त्याच्यात आता गॅस चालू करून तेल गरम करत ठेवलेलं आहे. मगाशी जे सुरुवातीला मी दाखवलेलं की कांदा आणि खोबरं भाजत ठेवलेलं होतं ते आपण तर मी मगाशी दाखवलं वाटीत मी बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे फोडी करून त्याच्या. आता इथं मी घातलेली आहे मोहरी, त्यानंतर घालायचं आहे जिरं आणि थोडंसं टेचलेलं लसूण, कढीपत्ता. लसूण थोडंसंच घालायचं कारण खोबऱ्याचं जेव्हा मी वाटण केलं खोबरं आणि कांद्याचं तेव्हा त्यात मी थोडंसं लसूण घातलेलं आहे. त्यामुळे थोडंसंच लसूण घालायचं आहे आपल्या एक फ्लेवरसाठी किंवा एक
चांगलाच वास यावा म्हणून थोडंसं लसूण टेचून टाकायचं आहे आणि त्यानंतर मसाला घालून छान परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ परतायचं नाही आहे कारण मसाला पण आपण छान भाजून घेतलेला आहे. आपण डायरेक्ट शेगडीवरती भाजलेला मसाला आहे तो. तर आता इथे मी थोडंसं परतून घेते आणि त्यानंतर मग घालायचे आहेत मग आपले जे घरगुती मसाले आहेत ते. मसाल्यांमध्ये हळद, गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर आणि आपला घरगुती लाल तिखट. आता इथे मी माझा घरगुती घाटी मसाला टाकते, जो की आम्ही मिसळलेली चटणी असते आमची घरातली ती घेतलेली आहे मी, ती घातलेली आहे. छान परतून घ्यायचं. जे डाळीचं पाणी वेगळं काढलेलं होतं आणि त्यात जी मी मिक्स केलेली डाळ घातलेली होती असं ते जे पाणी ते आता मी फोडणी दिलेली आहे आणि आता छान उकळी येईपर्यंत वाट बघायची. आपली इथं कटाची आमटी पूर्ण झालेली आहे आणि शेवटला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथे छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही आता छान उकळी आलेली आहे आमटीला आणि असंच आपलं छान. मी जास्त तेल नाही वापरलं कारण जास्त तेलानं मग असं खाताना थोडंसं घशाला त्रास होतो आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे ऑलमोस्ट, ऊन लागते त्रास नको म्हणून थोडंसंच तेल इथं वापरलेलं आहे मी. आणि आता इथे मस्त आपल्या पोळ्याही छान तयार झालेल्या आहेत. ह्या वरच्या चपात्या आहेत, पोळ्या नाही आहेत त्या, खालच्या ज्या आहेत त्या पोळ्या आहेत. बघू शकता कशा मस्त मऊ मऊ पोळ्या झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपला पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे, कटाची आमटी. आणि आता करूया पूजेची तयारी. आता इथे मी ताट वगैरे सगळं तयार करून घेतलेलं आहे. देवांनाही निवेद दाखवलेले आहेत कारण घरातल्या देवांना पहिले निवेद दाखवायचे, नंतर मग होळीच्या पाया आपल्याला द्यायचं असतं. आणि त्याचबरोबर घरातले आपण अन्न ज्याच्यावर शिजवतो, आता इथं अर्थात शेगडी आहे, शेगडीवरती तर तिथे पण मी निवेद दाखवून घेते. आणि आज मी अशा प्रकारे तयार झालेली आहे. ही माझ्या वहिनीने दिलेली मला साडी आहे, वैशाली वहिनी माझी, त्यांनी दिलेली मला ही साडी आहे. आणि आज बोलले त्यांनी दिलेल्या साडीची घडी मोडूया. हो 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 हो, खूप मजा येणार उद्या. हां ना, बरं बरं. आता इथे तुम्ही बघू शकता की आपण आता होळीच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं छान होळी अशी सजवलेली आहे. तर आपण आता होळीच्या पाया पडूया, पूजा करूया. तर होळीत नारळ सोडून द्यायचा असतो, तर घरनं मी जो नारळ आणलेला आहे तो तसंच ठेवायचा होळीमध्ये आणि नैवेद्य दाखवायचा, हळद कुंकू व्हायचं आणि फुलं वगैरे. आणि त्याचनंतर मग होळीच्या बाजूनं पाणी शिपडायचं. असं आमच्याकडे ही अशी पद्धतीने केली जाते. तर तुमच्याकडून असंच करतात का, तर नक्की मला कमेंट करून सांगा. होळी देवतेकडे एवढंच मागणं आहे की सगळं काही खूप छान असावं, सकारात्मक असावं. जे काही वाईट आहे, नकारात्मक आहे, ते सगळं काही जळून जावं. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा होळी पेटवली नव्हती. आम्ही पूजा करून घरी परत गेलेलो आणि आता आम्ही चाललो आहोत होळी बघायसाठी. तर खूप उशिराने गेलेले म्हणून बघा होळी आता पेटत पेटत म्हणजे विझत आलेली आहे, कमी झालेली आहे. तर हिची जी राख असते होळीची, तीही आज कपाळाला लावायची असते. तर आता ते मिस्टर घेत आहेत राख लावायसाठी. तर आमच्याकडे ही अशी पद्धत केली जाते नेहमीपासूनच. तर तुमच्याकडे कशी साजरी केली जाते हे नक्की मला कमेंट करून सांगा. चला माझा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटू उद्या छानशा एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.